भक्तीचा महाकुंभ मुंबईचा हा थाट, शक्तीच्या वारीची धरूया नवी वाट. उत्सव नवरात्रीचा जागर आदि शक्तीचा, स्वागत आहे मुंबईची नवरात्री संस्था प्रस्तुत देवी वाली माणसं, देवी वाली माणसं. नमस्कार मंडळी, मुंबईची नवरात्री संस्था प्रस्तुत देवीवाली माणसं कथा मंडळाची यामध्ये आज आपण आलो आहोत. मुंबईतील चैत्र नवरात्र उत्सवासाठी जे प्रसिद्ध मंडळ आहे त्या मंडळाला भेट देण्यासाठी आपण आलो आहोत. तर थेट मी डायरेक्ट मंडळाचे संस्थापक अध्यक्ष यांच्याशी संवाद साधणार आहोत. इथे दादा मी डायरेक्ट विषयावरती देतो. उत्सव चैत्र नवरात्र उत्सव आपल्या इथं मोठ्या थाटामाटात साजरा होतो, तर त्याबद्दल काय सांगा? 13 वर्षापूर्वी मुंबईतले काही युवक आमचे जे मित्र आहेत ते आम्ही एकत्र आलो आणि काहीतरी वेगळा उत्सवाची संकल्पना, कारण की आपल्या मुंबईमध्ये माघ महिन्यातले गणपती होत होते, भाद्रपदातले गणपती होत होते, अश्विन मधली नवरात्र होत होती. मग आमचं असं झालं की आम्हाला काहीतरी वेगळा उत्सव आणि त्या उत्सवाच्या माध्यमातून आम्हाला काहीतरी सामाजिक कार्य करायचं होतं. म्हणून आम्ही निवड केली आणि ती म्हणजे प्रत्यक्षात आम्ही जी टेंबी नाक्याची दिघे साहेबांची जी देवी आहे त्या देवीचं आमच्या डोक्यात संकल्पना आली आणि त्या मूर्ती जे मूर्तिकार आहेत शेळकर त्यांच्याकडनं आम्ही 2014 साली पहिली ही अंबे मातेची मूर्ती आम्ही जी टेंबी नाक्यावरची प्रसिद्ध देवी आहे ती आम्ही मुंबईत घेऊन आलो. नक्कीच दादा तुम्ही बोलले की टेंबी नाक्याची देवी आपण इथं आणली. चैत्र अश्विन शुद्धची देवी चैत्र नवरात्र उत्सवात तुम्ही स्थापन केली. दादा तिथे पण ज्या पूजाविधी होतात, म्हणजे दरवर्षी आपण बघतो तिकडच्या पूजाविधी त्याच इथे होतात, तर त्याबद्दल अजून काय सांगाल? मुळात जी टेंबे नाक्याची जी देवी आहेत आणि त्यांचे जे संस्थापक होते किंवा त्याचे जे काही कार्यकारिणी सदस्य वल्लभभाई मजिडिया म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांच्या संकल्पनेतून आपण हा उत्सव साजरा केला. म्हणजे आईची जी काही मूर्ती घडवतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रत्नांचा यंत्रांचा वापर होतो किंवा जे काही आमच्याकडे आता षडोपचार जे काही पूजा होतात या देवीची आम्ही साधारण 9 दिवसामध्ये 75 पूजा करतो आणि त्या 75 पूजामध्ये देवीची एक राजोपचार पूजा आहे. तिला सिंहासनावर बसवलं जातं, तिला राजदंड दिला जातो, तिचा झुला होतो, शय्या होते आणि 9 दिवस वेगवेगळ्या रूपांचं आम्ही हवन करतो. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, कात्यायनी, दुर्गा, ललिता अशा पद्धतीत आम्ही अष्टमी उद्या नवमीचा आम्ही 12च्या आत पूर्णाहुती करून आम्ही हे पूजा विधी आम्ही करणार. त्याचबरोबर आम्ही ह्या वर्षी सामूहिक अभिषेक घेतले. स्त्रियांसाठी आम्ही कुमकुमा अर्चन घेतलं, लहान मुलांसाठी आम्ही सरस्वती पूजन घेतलं, त्यांचा अभिषेक घेतला आणि 108 जोडप्यांची आम्ही इथे सामूहिक अभिषेक घेतला, जे मंडळाच्या मार्फत किंवा प्रतिष्ठानच्या मार्फत संपूर्णपणे निःशुल्क होतं. आम्ही कोणताही त्यांना रुपया आकारला नाहीये. फक्त आमचं असं होतं की ते पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन तुम्ही वर्षभर जगा आणि पुढच्या वर्षीच्या नवरात्रात तुमच्या आयुष्यात काय बदल होतात हे फक्त आम्हाला पुढच्या वर्षी येऊन सांगा. नक्कीच दादा, भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजे जेवढे गेल्या वर्षी त्याच्या डबल या वर्षी होतात. इथं तुम्हाला चांगली प्रचिती आली असेल, तर भक्तांकडनं कोणती प्रचिती किंवा तुमच्या ह्याच्यात आलेला एक अनुभव? 2014 साली ज्यावेळेला आम्ही हा उत्सव साजरा केला, आजपासून 13 वर्षापूर्वी जर का तू बघशील तर प्रत्येकाचं वय वर्ष खूप कमी होतं. जी यंग पिढी होती ती तर अगदी 20-25 मधली होती. आमच्यासारखे जे ज्येष्ठ होते ते 35 मधले होते. त्यामुळे एक ऊर्जा होती आणि या 13 वर्षात जर का तू बघशील तर मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता हा आयुष्यामध्ये व्यवस्थितपणे नोकरी, धंदा, व्यवसाय, लग्न, 2 मुलं, स्वतःचं घर हे सगळं प्रपंच व्यवस्थितपणे सांभाळतोय आणि प्रत्येकाला त्याची प्रचिती आहे. दादा मी असं पण ऐकलं की इथे विविध उपक्रमही राबवले जातात, म्हणजे प्रत्येक वर्षीची एक अलग संकल्पना असते. म्हणजे 2014 पासून जे सुरू झालंय, यावर्षी लोककला म्हणून संकल्पना आपण राबवतो, तर त्या पाठीमागचं धोरण काय असतं आणि ती संकल्पना सुचते कुठून? मुळात आमची वार्षिक सभा होते, अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग, आणि त्या मीटिंगमध्ये आपल्याकडनं एक प्रस्ताव जातो की बाबा येणाऱ्या महिन्याभरामध्ये या वर्षीची संकल्पना आपल्याला ठरवायची असते. राजराजेश्वरीच्या अशा बऱ्याच संकल्पना आहेत की ज्या खूप गाजल्या आहेत. मोबाईल कडून मैदानाकडे किंवा मातृपितृ वंदना किंवा आम्ही जसं हत्तीपाडा म्हणून गाव आहे विरारच्या पुढे, तिथे आम्ही जनकल्याण समितीच्या मार्फत तिकडच्या गावकऱ्यांसाठी आम्ही बोरवेलचं
मारून दिली, त्याचे जे काय पैसे आहेत ते जनकल्याण समिती आणि राजराजेश्वरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने तिथे आम्ही तर बोरवेलचं काम पूर्ण केलं. मातृपितृवंदना ही आमची एक खूप चांगली संकल्पना होती, जिथे तुम्ही तुमच्या मातृपितृंना घेऊन, आईवडिलांना घेऊन इथे ह्या मंचावर यायचंय आणि तुम्ही एक त्यांना कमिट करायची की बाबा आम्ही तुमच्यापासून कधी दूर होणार नाही, आणि त्यामुळे तुम्हाला इथून एक आम्ही संकल्पनाचा धागा दिला जायचा जो तुमच्या मनगटावर बांधायचा. एक आमचा प्रयत्न होता की कुठेतरी जे वृद्धाश्रम आहे ते कुठेतरी कमी व्हावे आणि मुलांमध्ये आणि पाल्यांमध्ये हे नातं अटूटपणे तसंच राहावं, ते एक त्याच्या मागची आमची संकल्पना होती. नक्कीच दादा, तुमच्या संकल्पनेला खूप खूप सॅल्यूट आहे. दादा, देवीचं रूप म्हणजे मागच्या 2 वर्षात देवीला वस्त्र परिधान करायचं, त्या पाठीमागचं थोडस माहिती झालं असतं तर खूप बरं. असं होतं की देवीची साडी लाल रंगाची आमची ठरलेली आहे. आम्ही त्याच्यामध्ये काही चेंजेस आणत नाही, कारण की आम्ही जिथून हा उत्सव संकल्पनेतून घेऊन आलोय, तर आज जी टेंबी नाक्याची देवी आहे, माता आहे, तिला आज जवळजवळ 55 वर्ष झाले आणि ती आजही 55 वर्षामध्ये त्या लाल साडीमध्येच धारण आहे. मग आमची अशी संकल्पना होती की बाबा आम्हाला पण देवीला लाल वस्त्रच अर्पण करायचं आहे. पण मग त्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं की आम्ही त्यांना काहीतरी चांगल्या प्रकारे ओरिजिनल, म्हणजे आपण जी ऍक्च्युअल साडी नेसवतो ती साडी परिधान करून मग आपण देवीचं गेल्या वर्षीपासून आपण हे नवीन रूप लोकांपुढे आणलं. त्या रूपाला पण कित्येच लोक म्हणजे भक्तीने पाहतायत. दादा, मला असं विचारायचं आहे की आता उत्सवाला ना एक अलग म्हणजे इव्हेंट रूप भेटतो, पण इथं आल्यावरती असं दिसत नाही की हा इव्हेंट नसून हा उत्सवच आहे. पूजा असो, विधी असो, प्रत्येक जागेवरती म्हणजे भक्ती दिसते. मग तुम्ही त्याबद्दल काय सांगाल की इव्हेंट की भक्ती? नाही, मुळात उत्सवाचा हा जो गाभा आहे तो मला असं वाटतं तो इव्हेंट नसून ती भक्तीच असावी. आत्ताच्या तरुण पिढींना पण आम्ही आव्हान करतोय की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि मंडपात ज्यावेळेला तुम्ही येता त्यावेळेला ऍक्च्युली रस्त्यावर असलेली गर्दी आणि मंडपात असलेली भक्तांची गर्दी ह्याच्यामध्ये खूप फरक दिसतो. आम्हाला असं वाटतं की हा जो नवीन जो युथ आहे ह्यांनी तो इव्हेंट न समजून त्यांनी भक्तिभावानेच ह्या सगळ्या गोष्टी कराव्या. जसं आमचं असं आहे की बाबा आम्हाला हा भक्तिभावातच 9 दिवस घालवायचे, त्यामुळे आमची जास्तीत जास्त आमचा प्रयत्न असतो पूजा पाठ, धार्मिक विधी, स्तोत्र पठण, आरती 9च्या 9 दिवस. दादा, पुढचा प्रश्न मी विचारेन एक असं म्हणू शकतो की आतापर्यंत टेंबी नाक्याची देवी म्हण किंवा तुझी आपण राजराजेश्वरी म्हणूया, आपण मातीची मूर्ती आणायचो, त्याचं रूपांतर आपण आता पीओपी वरती करतोय. सरकारने घातलेली बंधनं आणि त्या आता पीओपीची मूर्ती, तर विसर्जनाचं पुढचं प्रयोजन कसं असणार आहे तुझं? ज्या वेळेला हायकोर्टामध्ये हा प्रकार ज्या वेळेला चालू होता, गेल्या वर्षी माघ महिन्यातले गणपती थांबले, कारण की कोर्टाची काहीतरी अचानक ऑर्डर आली आणि त्याच्यामध्ये सरकार गाफील राहिलं, किंवा सरकारला पण माहिती नव्हतं की कोर्ट अशा पद्धतीत काहीतरी ऑर्डर दिला, आणि त्यावेळेला आम्ही म्हणजे त्या केसमध्ये आम्ही इंटरव्ह्यून होतो समिती म्हणून, आणि मग ते गणपती थांबले. त्याच्यानंतर बरंचसं वातावरण मुंबईतलं बिघडलं, धार्मिक वातावरण बिघडलं, पण आम्ही आमच्या मतावर ठाम होतो की आमच्याकडे जो अभ्यास आहे, जो सासरतेने केलेला अभ्यास आहे, त्याच्यावर आम्ही आमचं मत न्यायालयापुढे मांडणार आणि ह्याच्यातून नक्कीच आम्ही काहीतरी न्यायालयाकडनं सूट घेणार. ज्या वेळेला हा विषय ज्यावेळेला न्यायालयाच्या अंतिम टप्प्यात आला, म्हणजे गेल्या जुलै महिन्याच्या 23 तारखेला ज्यावेळेला अंतिम निकाल आला, त्यावेळेला न्यायालयाने असा निकाल दिलाय की 6 फुटाच्या खालच्या ज्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या कृत्रिमला जातील आणि 6 फुटाच्या वरच्या ज्या मूर्त्या आहेत त्या समुद्र किनाऱ्यावर जातील. मुळात हा वाद अजून पण कोर्टामध्ये पेंडिंग आहे. जे समोरचे याचिकाकर्ते आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन त्यांची याचिका फेटाळल्या गेलेली आहे, आणि आता सुप्रीम कोर्टाने त्यांना निर्देश दिलेत की जोपर्यंत हायकोर्टात तुमची पूर्णपणे निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्ही सुप्रीम कोर्टात येऊ शकता. दादा, मला असं विचारायचं आहे की आपला एक ब्रॉडकास्ट चालू आहे की देवीवाली माणसं, तर तुम्ही पण देवी बघतात, तर देवीवाली माणसं तुमच्या बरोबर जे असतात, सहकारी बोला, मंडळाचे पदाधिकारी बोला, त्यांच्याबद्दल काय सांगाल? आज उत्सव आपण आईचा चालू केलाय, देवीचा चालू केलाय. मुळात जी काही सहकारी आहेत माझे किंवा पदाधिकारी आहेत, सभासद आहेत, आमचे कार्यकारिणी सदस्य आहेत, उत्सव समिती सदस्य आहेत, हे मुळात सगळे देवभक्त आहेत. मग त्यांच्यासाठी गणपती पण तेवढाच, त्यांच्यासाठी देवी पण तेवढीच महत्वाची. आणि आपण उत्सव जर का आईचा राजराजेश्वरीचा साजरा करतोय, तर आम्ही आमचं तन मन धन सगळं ह्या 9 दिवसामध्ये लावतो आणि आम्ही खांद्याला खांदा लावून सर्व काम करतो.
खांद्याला खांदा लावून नक्की काम करतोस, पण जेव्हा जबाबदारी स्वीकारायचं येतं तर अखिल सार्वजनिक गणेश समन्वय उत्सव समिती आणि राजराजेश्वरी प्रतिष्ठान या दोघांचं कंपॅरिझन केलं तर जबाबदारी जास्त कुठे वाटते की नाही इथे भर जास्त आहे? अखिल सार्वजनिक उत्सव समितीमध्ये नक्कीच, कारण की विषय महाराष्ट्राशी निगडीत आहे. विषय महाराष्ट्राशी निगडीत आहे, त्यामुळे तिकडची जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष, हजारो मूर्तिकारांचं लक्ष सरकारच्या किंवा न्यायालयाच्या विषयावर लोक वेगळ्या नजरेने आपल्याकडे बघतात. एक मोठी जबाबदारी आहे आपल्यावर, आणि आई राजराजेश्वरी आणि गणपती बाप्पा नक्कीच ती पेलवण्याची ताकद आपल्याला देईल. विसर्जनासाठी पण आपण मी एक दोनदा तुमच्या विसर्जनाला सुद्धा आलोय. आपलेच मित्र सगळे एकत्र आपण घेऊन जातो इथपर्यंत वाजत गाजत. त्याच्यानंतर विसर्जनाची मिरवणूक जे पुढे भजनाच्या गजरात निखिल असतो किंवा बाकीची तुमची इतर मंडळी असतात. मग आजपर्यंत मी चिंतामणी बघायचो भजनाच्या तालावर, मग राजराजेश्वरी सुद्धा भजनाच्या तालावर. येणाऱ्या काळात ह्याला अजून वेगळं स्वरूप कसं तू बघतोस विसर्जनाच्या पुढे? मुळात विसर्जनाचा हा जो विषय तो ओटी भरतीवर सगळा अवलंबून असतो. 10ची मर्यादा आहे वाद्याला. आमचा प्रयत्न असतो की ते 10ला 5 कमी असतानाच आम्ही बंद करू म्हणून, कारण की शेवटी सरकारी नियम आहे, परीक्षा चालू असतात. आपला हा जो मुळात उत्सव जो आहे, हा उत्सव ज्यावेळेला चालू होतो त्यावेळेला 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षा असतात. त्यामुळे आमच्याकडे आता पण बघाल तर साऊंड आमच्याकडे 9:30 पावणे 10ला आम्ही बंद करण्याचा प्रयत्न करतो. अगदी मैदानापुरता जे काही सूचना आम्हाला द्यायच्यात आम्ही तेवढाच साऊंडचा वापर करतो. पण जसं धवलनी सांगितल्याप्रमाणे की नक्कीच की आमचा बाजा आमच्या देवीच्या नाक्यावर थांबतो. तिथून ज्यावेळेला देवी मार्गस्थ होते गिरगाव चौपाटीला त्यावेळेला आम्ही ते आरतीच्या आणि भजनाच्या तालावर होतो. त्याच्यामध्ये पण आमच्याकडे 1 ढोल, 2 टाळ, शंख, घंटा, डफ हा आम्ही देवीची आईचा जागर करत करत आम्ही गिरगाव चौपाटीपर्यंत जातो. विसर्जनाच्या वेळी आता तराफा बघायला मिळेल का राजराजेश्वरीचा? डेफिनेटली यावर्षी राजराजेश्वरीच्या आईचं देवीचं विसर्जन हे दरवर्षीप्रमाणे तराफ्यावरच होतं. याही वर्षी ते तराफ्यावर होणार. दादा मला एक अजून विचारायचं की दरवर्षी आपलं आगमन इथूनच होतो, लालबाग मधून आगमन कधी बघायला भेटेल? आम्ही खूप वर्षापूर्वी लालबाग मधनं आगमन केलं होतं देवीचं. एकंदरीत आपण उत्सव साजरा करताना आपण सामाजिक भान सुद्धा राखलं पाहिजे. ज्या वेळेला आम्ही लालबागवरनं देवीचं आगमन केलं त्यावेळेला तिथे ट्रॅफिकची एवढी कोंडी झाली ना, मग आम्हाला असं वाटलं की अरे लोकांना ह्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे आपण आपल्या विभागातच तिचं आगमन करू, आणि ज्या वास्तूमध्ये आई राजराजेश्वरी बसते ते पटांगण महानगरपालिकेचं आहे. मग तिथे जे काही आमचं वादप आहे, आईचं आगमन आहे, तिची षडोपचार पूजा आहे, आल्यानंतर तिला कुमारिका मुली ज्या लहान आहेत त्या तिचं औक्षण करतात, आईची नजर काढली जाते आणि नंतर ती तिच्या जागेवर विराजमान होते. मग आम्हाला असं आहे की ते सामाजिक भान ठेवून आपल्याला चालायचंय की बाबा लोकांनाही त्याचा त्रास झाला नाही पाहिजे, म्हणून आम्ही 1च वर्ष लालबाग पासून आईचं आगमन सुरू केलं. पण त्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की नाही, आपल्यामुळे हजारो लोकांना याचा त्रास होतो, त्यामुळे आपण आपल्या विभागात जाऊन हा उत्सव साजरा केलेला बरा. आज आपण राजराजेश्वरीच्या दरबारात उभे आहोत, ठीक आहे. असंही बऱ्याच लोकांना हिची प्रचिती नक्कीच आली आहे. तर जर का आईने एक असं वरदान दिलं की बाई जा दिलं तुला तर तास तू म्हणाल, तर आईकडे अशी कोणती गोष्ट आहे जी तू नक्की मागशील? आत्ताची जी तरुण पिढी या मोबाईलवर आहे आणि जे ह्या उत्सवाकडे, मग तो सार्वजनिक गणेशोत्सव असू दे किंवा तो नवरात्र उत्सव असू दे, तो जो हा इव्हेंटच्या माध्यमातून बनते, मी आईकडे एकच गारणं करेल की जे जो काही पूर्वपार उत्सव आपला साजरा होत होता भक्तिभावाने, टाळ, मृदंग, गजर, रात्रीचं भजन, जागर, अशा ह्या नवीन पिढीला सद्बुद्धी दे आणि हा उत्सव धार्मिकरित्या किती चांगल्या पद्धतीत सूर्यचंद्र असेपर्यंत साजरा झाला पाहिजे, हेच मी आईकडे मागणं मागेन. नक्कीच दादा, ही इच्छा प्रत्येक भक्ताची आहे की हा उत्सव मोठा हो, उत्सवावर भक्त मोठे हो, आणि आम्ही पण तीच प्रार्थना करू. त्यानंतर माझा एक शेवटचा प्रश्न आहे की आपण एक ब्रॉडकास्ट चालू केलाय की मुंबईची नवरात्री संस्था आणि देवीवाली माणसं, याबद्दल काय सांगाल? मुंबईची नवरात्र हे मला असं माहिती आहे की गेले 4-5 वर्ष कार्यरत आहे, आणि लॉकडाऊन मध्ये आपली पण एक मुलाखत ऑनलाईन झालेली होती,
आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की जी मुंबईची नवरात्र हे जे काही संकल्पना आहे, जसं आपल्या गणेशोत्सव असे बरेचसे पेजेस चालतात, तर मला असं वाटतं की तू आहे, योगेश आहे, याच्यामध्ये तुमचं खूप मोठं योगदान आहे. आणि हे जी काय तुमची संकल्पना आहे ही लोकांचे खरं प्रश्न तुम्ही सोडवाल, त्यांच्या प्रश्न काय आहेत ते तुम्ही जाणून घ्याल आणि त्याच्यातून हा आपला जो काही उत्सव आहे हा सरकार दरबारी त्याच्यावरचे निर्बंध कशा पद्धतीत उठतील ह्याचाही प्रयत्न तुम्ही तुमच्या मार्फत केला पाहिजे, पॉडकास्ट मार्फत करणार. नक्कीच नक्कीच दादा, प्रयत्न आमचे तेच चालू आहेत. जितके जास्त होईल तेवढा आम्ही प्रयत्न करू. तुमची साथ अशीच राहू द्या. आणि पुन्हा एकदा तुमचा खूप खूप आभार. तुम्ही वेळ दिलात, आईच्यातनी एवढी सेवा करण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांचे. उत्सव नवरात्रीचा जागर आदि शक्तीचा स्वागत आहे. मुंबईची नवरात्री संस्था प्रस्तुत देवी वाली माणसं.